आज आपण पोहोचलो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय हाल झाले बनवते कायमच आहे. ऑपरेशन डन बाय आज वडापाव खाना 2-2. जय जय सुप्रभात मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच आहे. मी क्षितिज पिलाकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण पोहोचलो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये. म्हणजे आता आपण आहोत सोलापूरमध्ये आणि इथून आपला प्रवास असणार आहे तो कोल्हापूरचा. सो खूप मजा येणार आहे. पण सुरुवातीलाच माझ्या बाईकचं बघा काय हाल झालेत. आता अंदाज सुटला आहे आणि आपल्या आता ट्रेन पण आले समोर पाहू शकता. बाकीचे सगळे मेंबर्स सकाळ सकाळ दिवस खराब झाला. बॅग तोडले म्हणजे मीच तोडली. वडापाव खाना 2-2. महाराष्ट्रामध्ये आलं ना? महाराष्ट्रामध्ये. ओके ओके. सकाळ सकाळ वडापाव मूड फ्रेश करायचं. सो आता इथे चालू आहे सर्जरी आणि डॉक्टर आहेत राजू पावसे. हे बघा, पहिलं तर इथे लावलंय त्याने. पहिलं आम्ही लागायला नको म्हणून साफ आहे ना. हां हाताला पाठवून बरोबर. डॉक्टर राजू पावसे. ऑपरेशन डन बाय डॉक्टर राजू पावसे. सुप्रभात, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण आलोय 11 दिवसानंतर आपल्या मायभूमीमध्ये पुन्हा परतलं. आणि याच्या आधीचा प्रवास खूप भारी होता, धम्माल केली आहे. आणि सकाळ सकाळ माझ्यासोबत एक किस्सा झाला आहे. म्हणजे माझ्यासोबत बनवते कायमच आहे. सुरुवातीपासून ट्रेन लेट, हे लेट, ते तुटतंय, कॅमेरा जातोय. आज आम्हाला काय करायचं होतं, पहिली ट्रेन चेंज करून दुसऱ्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. आणि त्यामुळे घाईघाईत बॅगचा जो हँडल असतो तो पकडून मी खाली उतरलो आणि फक्त माझ्या हातात हँडल राहिला आणि बॅग असते ती खाली पडली. सो ठीक आहे, असे किस्से घडत असतात. पण प्रवास तो कायम सुरूच असतो. आणि या प्रवासात मला वाटतं की मागचा किस्सा विसरून आपण नवीन सुरुवात करायला पाहिजे. कारण ब्लॉग बनवायचं, मजा करायची, लाईफ एकच आहे. आणि जी बॅग होती ती माझी नव्हती. जी बॅग आहे, ज्याची बॅग आहे त्याला मला नवीन बॅग द्यावी लागेल. सो ठीक आहे, काहीतरी करू आपण. पण आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता आणि आता या ट्रेनमध्ये सुद्धा धमाल होणार आहे. आणि आता पण चाललोय महालक्ष्मीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय चालू आहे? गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. महाराष्ट्रात आलो आपण. महाराष्ट्रात वडापावची वाट बघतो. इथले वडा, इथले वडा कसं खाऊन. प्रभातम. सुप्रभातम. चलो गाइस, आगे बढ़ते हैं. आगे विसर्जन. सकाळ सकाळ गणपती आले. इथे अजून एक इकडून गणपती आले. नमस्कार. आणि शेवटचा दिवस ट्रेन मधला, ट्रेनच्या काय बोलताय? सुप्रभात. सुप्रभात. महाराष्ट्रामध्ये आलोय आपण आता. महाराष्ट्र मायभूमीमध्ये परतलोय ना, तर फिलिंग थोडी वेगळी आहे. आणि आपण आता कोल्हापूरला जाणार आहोत. कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर पाऊस असेल तर रूम मध्येच राहू, पाऊस नसेल तर साईड सीन आपण फिरायला. आणि महाराष्ट्र आल्या आल्या सगळ्यांनी ट्रेनमध्ये जसा वडापाव आला तसं त्याच्यावर वडापावर पहिले ताव काढलेली आहे. आम्ही 10-12 दिवस इडली, डोसा, रस्सम हेच खात होतो. त्यासाठी वडापावची फिलिंग येत नव्हती आणि वडापावची टेस्ट पण भेटत नव्हती. गुड मॉर्निंग. शिवलेली तो करणे लवकर. हेलो शिलू, हम गाड़ी में बैठी.
महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान श्री नामदेव पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय मलाचे नाम घेऊ किती संग आता घरी नाचे माझ्या आता घरी नाचे पंढरीच्या वाळवंटे संग गोळा होते पंढरीच्या वाळवंटे संग गोळा होते आषाढी कार्तिके भक्त जन येते आषाढी कार्तिके भक्त जन येते पंढरीच्या वाळवंटे पंढरीच्या वाळवंटे संग गोळा होते पंढरीच्या वाळवंटे पंढरीच्या वाळवंटे संग गोळा होते तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता भक्त होती रंग राधा घरी नाचे माझा सखा पांडुरंग राधा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अनएक्सपेक्टेड होता, खूप मजा आली. आता आपण आहोत पंढरपूर स्टेशन आणि सगळ्यांनी एवढी सगळं क्राऊड बघत होता, पण एकच एनर्जी आणि अजून ती एनर्जी बघताय तुम्ही.
मित्रांनो काय झालेलं काय माहिती नाही. माझी इच्छाच नव्हती सकाळपासून ब्लॉग बनवायची पण इच्छा नव्हती. मी डायरेक्टली झोपलेलो आणि ते मला पंढरपूरला आले. पंढरपूरला उतरले, झोपेचं नव्हतं मी गेलो बघायला. खूप मजा आली आणि ती एनर्जी पुन्हा बॅक झाली, म्हणजे पुन्हा एनर्जी आली. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. पाय लागला आपला पुण्याही आहे. काय बनवताय? छोटे गाणी आपल्यासाठी टेस्ट साठी तोंडाला देतोय. आंबे आहेत वाटतं. पंढरपूरचा प्रसाद. दादूस काय म्हणशील आता आपण जो गजर केला त्याच्यामध्ये? मजा आली भाई, मस्त एक नंबर. पूर्ण मन तृप्त आला, एकदम फुल माइंड फ्रेश. पंढरपूर धाम. दादूस एक नंबर लाईट जॅक. आम्ही गेलो असतो तिकडे, पण काय करणार एवढे दर्शन आपल्याला स्टेशन वरून करायला लागलं. आम्ही फक्त पंढरपूर स्टेशन आलेला म्हणून आम्ही फक्त फोटो काढण्यासाठी गेलेलो, पण हे असं होईल ते आमच्या कोणाला माहितच नाही. आपोआप झालं, अचानक झालं, माऊलीच्या कृपेने झालं. माऊली, माऊली. आम्ही माऊली 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 माऊली. प्रसाद 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 भेटेल भेटेल. आंब्यांचा प्रसाद, पंढरपूरचा प्रसाद. भाग कर मानत सर्वांना मिळू दे. पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं. आंबे भारी आहेत ना. तुला कसं वाटतंय? मस्त एकदम. मी झोपलो होतो, माहितीच नाही काय स्टेशन एक मी शब्द पंढरपूर आला, आपण फोटो काढायला झोपलो होतो. फोटो काढायला पण नाही होतो, पण मला आवाज आला बाहेरून पोरं नाचतायत म्हणून. बघितलं गेलो मग पोरं खूप मस्त भजनामध्ये दंगा झाले. मी धावत गेलो, मस्त एन्जॉय केलं त्याला बघताना. तिकडे जाऊन थोडंसं बसलो बाहेर, पाया वगैरे पडला धरतीच्या. नंतर मग परत एकदा दुसरा भजन सुरू झालं, मग तेव्हा मी पण नाचायला लागलो. ओके, कसं वाटतं आता? झोप उडाले, आता परत भजन सुरू होणार आहे आपलं. कसं वाटतं एक्सपिरियन्स? दादूस आता मला थोडा वेळ पहिला बोललेला विचारलं मी कधी पंढरपूर आलो नाही, आला विचारलं तू आलाय का? तो म्हणला आला. कधी आलो नव्हतो. सगळे मुलं खायला आणि असं झालं की म्हणजे सगळे नाचायला लागले. आणि काका म्हणाले या धरतीला जसं पाय लागला की म्हणजे खूप झालं असं. तसं माझं असं झालंय की म्हणजे पाय लागला आणि सगळं नाचायला लागले. तीर्थयात्रा करता करता पंढरपूरला सुद्धा आमचे पाय लागले. एक आमचं भाग्य आहे. 6 जण आहेत. आणि आपली इथे काहीशी मंडळी आहे. 6 जण आहेत. दादूस, काय बोलशील? काय बोलू मी, बोलतात ना तो प्लॅन करून जे होत नाही ना, कधी न प्लॅन करता होतं. काय झालं आता नाही म्हणा, आम्ही इथे भजन करत होतो, सिद्धी झोपलेला भजन करत होतो. सिद्धी पण झोपलेला, विचार करा. आम्ही भजन करता करता निलेश दा बोलता जाऊया बाहेर पाया पडूया, चला. नंतर विराज आला, जाऊया आणि फोटो काढूया. बाहेर गेलो तरी पण पोरं बोलवते नाही भजन करूया, बाहेर नको जाऊया. बाहेर गेलो, एका पाठोपाठ एक सगळी पोरं गेलो. बाहेर गेल्या काय झालं, आम्हाला बोर्डच भेटला नाही पंढरपूरचा. स्कॅमच झाला भाई. पंढरपूरचा बोर्ड पाठीमागे गेला आणि पुढे होता, आणि मध्ये कुठेच बोर्ड नव्हतं पंढरपूर नाव म्हणून. जर नाव असलं असं ना तर हे भजन झालं नसतं. हा, नंतर बाहेर गेलो, नाव दिसला नाही, आणि उदय आपला कार्टून आला बाहेर, डायरेक्ट माऊली माऊली माऊली. भाई माऊलीचा जल्लोष खतरनाक. रामकृष्ण हरी मित्रांनो, खरंच अविस्मरणीय. या विठूचा गजर हरी नामाचा शेणारो विला. आणि शेणारो ओलाय आम्ही आज पंढरपुरात. उद्या इथं जाणार होता तर त्याला खिचून बाहेर गेलो, पण तो बाहेर स्टॉप नाही झाला, त्यांनी चालूच केला. गाईज, याला म्हणतात देवाची कृपा आणि देवाचं चला भेटूया विठू माईला. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जय श्याम 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 राम 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 राधे श्याम राम राम राधे राम 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 सीता राम 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 सीता
श्याम 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 सीता राम 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 राधे राम श्याम श्याम सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राम श्याम श्याम सीता राम 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 राधे श्याम श्याम राम हे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा मला अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा नम पार्वती पदे हर हर महादेव शंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी शंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी शंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी शिवशंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी शंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी शिवशंकरा पार्वतीच्या वरा गजानन मांडीवरी विठ्ठलाला तुलसी गणपतीला दुर्वा आदेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा विठ्ठलाला तुलसी गणपतीला दुर्वा आदेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा आदेवाच्या पिंडीवरी बेल शोभे आदेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा शंकराच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा तुलसी गणपती नदी भरले चंद्रभागा नदी भरले चंद्रभागा नदी भरले चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे नदी भरले चंद्रभागा मला अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी भरले नाचे नाम घेता कोणी संग दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग हरी रघुलाल उदळीत रंग 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 हरी रघुलाल उदळीत रंग 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 दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग दादा घरी नाचे माझा सखा पांडुरंग मित्रांनो एका बाजूला भजन चालू आणि एका बाजूला गणपती आले हे बघा म्हणजे तुम्ही भजन करा आम्ही गाण्याला ऐकून सो चलो चलो घ्या घ्या चलो बाय बाय नमस्कार रामराम मंडे. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला पावसाने जोरदार असं आगमन केलं आणि मी मगाशी दाखवल्याप्रमाणे आपली बॅग थोडीशी नाही थोडी जास्त इंजूर झाले. काय बोलतो आज पण फॉर्मलाय पाऊस पाहू शकता. केतन दादूस हाय पाऊस आलाय. विराज दादूस शिलेले का शिलेले दादूस एकदम थंड भरले खूप आजारी 3-4 दिवसापासून आजारी पडले. आता जरा बरं वाटतंय. आता आपला महाराष्ट्र आला ना. हा महाराष्ट्राची हवा एकदम सूट होते. एकदम सुंदर हवा. आता जरा अंगामध्ये जोश आलाय पुरा. हा हा आपण आपल्या घरी परतलो ना. चलो एन्जॉय करते अजून प्रवास बाकी. आज उद्याचा सुद्धा ब्लॉग येईल आणि खूप धमाल होणार आहे. मला वाटतं हा ब्लॉग मी इथेच एंड करेन नंतर
कारण आपण महालक्ष्मीचा पूर्ण वेगळा ब्लॉग बनवणार आहोत. ट्रेन जर्नीमध्ये खूप धमाल केली. त्याच्यामध्ये काय म्हणतो भजन वगैरे खूपदा भजन केलं आणि पंढरपूरचं ते विसरूच शकत नाही आपण. पंढरपूर स्टेशनला जे केलं आपण ते मला वाटतं अजूनपर्यंत कोणीच केलं नसेल. खूप धमाल केली. महालक्ष्मी माते की जय. तर मित्रांनो आता आपण निघतोय म्हणजे रिक्षामध्ये बसलोय. रिक्षामध्ये स्टेशन पासून शाहू महाराज टर्मिनस इथून आता निघतो आपण जातोय महालक्ष्मी मंदिराकडे धर्मशाळेकडे. एवढे जण आहोत. धर्मशाळेमध्ये आपल्याला जायचंय कारण ते आपल्याला आता पॉसिबल होणार नाही लवकर शोधायला कारण पावसाचा जोर जास्त आहे इकडे. त्यामुळे बघूया आता कसं तर मॅनेज होते काय होते. सर्वजण चाललेले धर्मशाळेमध्ये. धर्मशाळेला जाऊन आपण बुकिंग करून नंतर तिथे राहणार आहोत. 2 दिवस आपल्या आता कोल्हापूरमध्ये आहेत. तर बघूया संध्याकाळी आपण जाणार आहोत दर्शनाला असं मागाशी दादा बोलत होता. सो बघूया आता जाऊन सगळं कळेल की काय कसं असणार आहे. एन्जॉय करूया कोल्हापूर.